त्यावेळेसची महानगरपालिकेची परमिशन असेल, त्यावेळेस ज्यावेळेस तिथली गणेश बहुउद्देशीय संस्था असेल, त्यांनी ज्यावेळेस ही मागितलेली होती, ही जेव्हा संस्था जेव्हा या शाळेला ती ओपन ग्राउंडसाठी ज्यावेळेस संस्थेला घेतली, ती त्यावेळेनंतर यांनी जिल्हा कोर्टात दाखल केला. जिल्हा कोर्टाचा निर्णय झाला. हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्याला रिजेक्टेड म्हटलेलं आहे. यावरनं मी भाष्य करू इच्छित नाही. जळगाव शहरामध्ये उच्च शिक्षण देण्याच्या दृष्टीने मागील काळामध्ये बऱ्याच संस्थांना दिलेल्या आहेत. हा वैयक्तिक दोष आपण पाहिला असेल की हा वैयक्तिक फक्त भंगाळे परिवारावरती असलेला रोष आहे. हा का आहे या बाबतीतलाही तुम्ही तपास घेतला पाहिजे. फक्त भंगाळे का? स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की मग ते बंदस्त आम्हाला तिथे मध्ये सुद्धा जाऊ दिलं जाते. तुम्ही आता पाहिलं असेल, स्कूलचे गेट आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओपन असतं. हा नाही, आणि हे त्यांनाही माहिती आहे. परंतु तुम्हाला मी दाखवू इच्छितो की त्यावेळेसचा कोर्टाचा हा हिस्ट्री रिपोर्ट पहा तुम्ही. कोर्टाने काय म्हटलेलं आहे, 2 जज, हायकोर्टाचे 2 बेंचवरती 2 जज होते आणि 2 जज साहेबांनी दिलेला हा निर्णय आहे की त्यांनी ह्या नागरिकांनीच मागणी केलेली होती, कोर्टात गेले होते, तर त्यांनाच त्यांनी ते त्यांचं म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, रिजेक्टेड ॲट ॲडमिशन स्टेज खाली नाव आहे साहेबांचे. त्यामुळे मी याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु मी एकच म्हणतो की आम्ही काय समाजकारण करतो, काय समाजसेवा करतो, इतर समाजाची करतो, पूर्ण जळगाव शहराला माहिती आहे. मला याला उत्तर देण्याला हे समजत नाही. आणि हा फक्त व्यक्ती दोष आहे. या व्यक्तीच्या फक्त जळगाव शहरामध्ये मी तुम्हालाही सांगितलं की कमीत कमी 70 स्कूलला, संस्थेला आजही जागा दिलेल्या आहेत. फक्त हीच का दिसली याच्यावर मी उलट म्हणजे काही असलं तर मी आता त्याच्यावर जास्त बोलत नाही. परंतु फक्त माझं एकच म्हणणं आहे, हा व्यक्तिगत हा रोष आहे. हा का म्हणून आहे याचा आपण हे घेतलं पाहिजे. फक्त मी एक आठवण करून दिली की सुरेशदादा जैन असताना तुम्ही त्यांच्या समोर या जागेसंदर्भात बोलले होते की ही जागा जी आहे त्या जागेवर मी मंदिर बांधून देईल. सुरेशदादांचा देखील शब्द तुम्ही पाहिला आणि असं देखील ते म्हणताय. हा मला कोण सांगेल सुरेश दादाचा शब्द? नाही, नागरिकांना सांगितलेलं होतं तिथं 3 जागा आहेत. याचे 3 टप्पे आहेत. याच्यामध्ये एक बाजूला तिकडे 4000 स्क्वेअर फूट आहे, एका बाजूला 5000 स्क्वेअर फूट आहे आणि ही काही 10-11,000 स्क्वेअर फूट आहे. त्यांना काय म्हटलं, मुलांच्या हिशोबाने इथं जर खेळत असेल, ही कोर्टाच्या हिशोबाने मला न्यायालयाच्या मी आदर ठेवून आणि चुकीचं काम करत नाही. मी त्यांना म्हटलं या 5000वरती मंदिर बांधा. मी तिथं विटा टाकल्या होत्या. मी भूमिपूजनाला गेलो होतो, त्यांना विचारा. ते तिथं 4000च्या वरती त्या दिवसाचे फोटो पण आहे माझ्याजवळ, महिला सोबत आहे, भूमिपूजन केलेलं आहे. मग तिथं का नाही? तुम्हाला तिथल्या त्या जो मागचा आहे तिथं मंदिराला जागा किती लागते? आणि वेळोवेळी तुम्हाला सांगू इच्छितो की वेळोवेळी त्या प्रभागातील त्या नागरिकांना दरवेळेस म्हणजे तिथला आता या ओपन स्पेसच काय, माझ्या संस्थेतला खालचा हॉल असेल, वरच्या रूम असेल, लग्नाला असेल, तिथं लग्न झालेले आहेत त्यांचे कॉलनीतल्या लोकांचे, मी असं कधी पाहिलंच नाही. हो, माझा एक प्रश्न आहे, जी ती जागा आहे ती ओपन स्पेस आहे का तुमच्या मालकीची आहे का नागरिकांसाठी, म्हणजे नेमका काय प्रकार आहे? ही जागा मनपाने आम्हाला या संस्थेला, युवा विकास फाउंडेशनला, शाळेला ग्राउंडसाठी करारावरती दिलेली आहे आणि त्या कराराच्या अनुषंगाने मुलांच्या खेळण्यासाठी आम्ही ग्राउंड ओपन आहे ग्राउंड. तिथे बांधकाम पण केलंय सिक्युरिटीसाठी? नाही, बांधकाम कुठे आहे? तुम्ही तिथं काय बाजूचं बांधकाम सिक्युरिटी? आता तिथं वॉचमनचं एक तर साफसफाई याच्यासाठी तर एक वॉचमन पत्राची रूम आहे. तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे जर ही याच्यासाठी असेल तर आम्हाला तिथं का जाऊ देत नाही? आम्हाला ज्येष्ठ नागरिक असेल किंवा महिला असेल त्यांना जाण्यास काय व्यक्तिगत दोष आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की तिथले बाकीचे काही लोक त्याच्यात भागी घेऊ इच्छित नाही. त्यांना वैयक्तिक घरात जाऊन 2-4 जणांनी बोलवून जमा केलेली किंवा आल्यानंतर जमा केलेली गर्दी आहे. भाऊ, आपण माजी महापौर राहून सुद्धा आता विद्यमान नगरसेवक आपण आहात. कुठलाही लेआउट ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ओपन स्पेस हा सोडला जातो आणि तो सुद्धा त्यातल्या नागरिकांसाठी असतो. परंतु या ठिकाणी त्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की हा लेआउट पडल्यानंतर हा जो ओपन स्पेस आहे याचा आम्हाला वापरच करता येत नाही. या
ओपन पेसमध्ये ज्यावेळेस तिथं मी माझ्या संस्थेला ती आली असेल त्यावेळेस तिथं 3 झोपड्या होत्या, तिथं हाय टेन्शन लाईट होती. उलट माननीय सुरेशदादा जैन असतील यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव शहरातील विविध समाजाला, संस्थांना, शैक्षणिक संस्थेला म्हणजे खूप संस्थांना दिलेल्या आहेत. तर त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की अतिक्रमणात कसे अतिक्रमण होतात. जर त्यावेळेस आपल्यासारखे तिथं ओसाड होतं, खड्डं होतं, तिथं भरती केली, त्याला वॉल कंपाऊंड केलं, त्या दृष्टीने पूर्णपणे उलट सुरक्षित ठेवण्याचं काम आणि मुलांची एक सुरक्षितता या नावाखाली तिथं आहे. ओपन गेट आहे, हे आरोप खोटे आहे. आम्हाला धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा अडवण्यात येते असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यांनी म्हणा ज्यांनी ज्याला विचारलं आहे त्याला म्हणा तुझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेव किंवा शंकराच्या डोक्यावर हात ठेव, तू कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला मागितली आणि तुला दिली नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे, नाही तर मी शंकरा भगवानाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे की दूधचं दूध पाणीचे पाणी होईल. बरं भाऊ, आता हे जर खोटे आरोप आहे. नागरिकांनी अरे डोहाळे जेवणाला दिले, लग्नाला दिले, पंक्तीला दिले आणि धार्मिक कार्यक्रमाला देणार नाही. अरे आम्ही तर उलट धार्मिक कार्यक्रमाला तर तुम्हाला माहिती आहे उलट वरतून काही मदत देता येईल का तो प्रयत्न राहतो. जर नागरिक जर त्या ठिकाणी जर आपण सांगितलं की आम्ही तो हॉल देतो म्हणजे ती जागा देतो, परंतु जर समजा नागरिक तर त्याला संध्याकाळी फिरायला आले वगैरे किंवा काही त्यांचे कार्य आपण त्यांना हा वैयक्तिक आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की इतक्या आता तुम्हाला इतक्या ही एकच जागा तिथं दिसते का, फिरायला जागा तीच आहे का? हा म्हणजे मलाही तुम्हाला विचारायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की फक्त एकच जागा दिसते का तुम्हाला फिरायला? वैयक्तिक द्वेषातून केलं वाटतं. वैयक्तिक तुम्ही घेतलं त्याने नाव, तुम्ही त्या याच्यामध्ये भेटलं बंगाळे फक्त बंगाळे जळगावात राहता का? बंगाळ्यांचीच बिल्डिंग आहे का? आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मागे तुम्हाला बोललो होतो त्याने तसं बंगाळ्यांच्या नावाचे सर्व अर्ज टाकले मनपाला काल परवाच्या याच्यामध्ये.